सगळी माहिती अचूक आणि नमस्कार. कधीकधी LICचा मृत्यूदावा दाखल करण्याची प्रक्रिया खूपच किचकट वाटू शकते, नाही का? पण काळजी करू नका. आज आपण हीच नमस् नमस्कार. कधीकधी LICचा मृत्यूदावा दाखल करण्याची प्रक्रिया खूपच किचकट वाटू शकते, नाही का? पण काळजी करू नका. आज आपण हीच प्रक्रिया एकदम सोप्या आणि सरळ पायऱ्यांमध्ये समजून घेणार आहोत. खरं तर अशा कठीण काळात कागदपत्रांची धावपळ करणं खूप त्रासदायक असू शकतं. म्हणूनच या सगळ्या कामाला सोपं करण्यासाठी आम्ही प्रत्येक पायरी अगदी व्यवस्थित मांडली आहे, जेणेकरून थोडा तरी ताण कमी व्हायला मदत होईल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही प्रक्रिया का महत्वाची आहे. विमा पॉलिसीचा मुख्य उद्देशच हा असतो की कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा. त्यामुळे ह्या प्रक्रियेकडे एक मदत म्हणूनच बघायला हवं. आणि इथे म्हटल्याप्रमाणे विमा संरक्षण हेच तर पॉलिसीचं खरं उद्दिष्ट आहे. ही जी दावा प्रक्रिया आहे ना, ती याच संरक्षणाला प्रत्यक्षात आणण्याचा एक मार्ग आहे. ठीक आहे, तर मग ही प्रक्रिया नक्की कशी पार पडते? चला, आपण सुरुवातीपासून म्हणजे माहिती देण्यापासून ते थेट पैसे खात्यात येईपर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा असतो ते पाहूया. ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे या 6 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी LICला मृत्यूची सूचना देणं, मग आवश्यक फॉर्म्स मिळवणं, ते कागदपत्रांसोबत सादर करणं. यानंतर गरज वाटल्यास चौकशी होते, मग निर्णय घेतला जातो, दावा मंजूर करायचा की नाही, आणि शेवटी नॉमिनीला पेमेंट केलं जातं. आता आपण या प्रक्रियेच्या अगदी महत्त्वाच्या भागाकडे वळूया, ते म्हणजे आवश्यक फॉर्म्स. आपण दाव्यासाठी लागणाऱ्या मुख्य PDF फॉर्म्सबद्दल बोलणार आहोत. हे फॉर्म्स LIC डेथ क्लेम PDF असं शोधल्यावर ऑनलाईन सहज मिळतात. तर सगळ्यात पहिली पायरी आहे मृत्यू सूचना पत्र. याच पत्राने प्रक्रियेची सुरुवात होते. हे एक प्रकारे LICला औपचारिकपणे कळवणं आहे. आणि हो, ह्यात सर्व आवश्यक तपशील अगदी बरोबर असणं खूप महत्वाचं आहे. तर या पत्रात काय काय असायला हवं? पॉलिसी नंबर, मृत व्यक्तीचं नाव, मृत्यूची तारीख, ठिकाण आणि कारण, आणि अर्थातच आपला संपर्क तपशील. ही माहिती अगदी अचूक असली पाहिजे, तरच प्रक्रिया व्यवस्थित सुरू होते. आता येतो एक सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म, फॉर्म 378-3A. याला दावेदाराचं स्टेटमेंट असंही म्हणतात. हा तो मुख्य कागद आहे ज्यात नॉमिनी स्वतःबद्दल आणि मृत व्यक्तीबद्दल सविस्तर माहिती भरतो. हा फॉर्म भरताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यात 2 मुख्य विभाग आहेत, एक दावेदाराचा तपशील आणि दुसरा मृत विमाधारकाचा तपशील. सगळी माहिती अचूक आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेली असावी, कारण याच फॉर्मवर संपूर्ण दावा अवलंबून असतो. पुढचा फॉर्म